धुले जिले के बल्लाड़े स्थित सरकारी आदिवासी या सहायता प्राप्त आश्रम स्कूल के आदिवासी छात्र निखिल राजेश पवार की बेरहमी से पिटाई करने के लिए स्कूल शिक्षक और कर्मचारी और स्कूल प्रशासन के खिलाफ अत्याचार व गैर इरादतन हत्या का मामला दर्ज करने और उन्हें तत्काल निलंबित करने के संबंध में। नमस्कार सर, मी बोलतोय पनाखेडमधून। हा पोरगा माझा भाऊचा आहे, राजेश गौतम पावरा हा माझा भाऊ आहे आणि याचं नाव आहे निखिल राजेश पावरा। हा पोरगा होता धुळे जिल्ह्यामध्ये आपलं बल्लाणे म्हणून या गावात होता। तिथं आपलं निमेश महाजन सर आहेत आणि त्याच्यानंतर रघुवंशी पाटील म्हणून आहेत। त्यांनी मारहाण केली या पोराला। बघा इथं बघून घ्या, या पूर्ण तोंडाला फोडून दिलं आहे आणि हे बघा छातीवर हे पण करून दिलं आहे। सगळ्यांनी आता सरांनी लक्ष ठेवलं नाही तिथं। ते म्हणे मॅडमला ठेवलं होतं, पण त्यांचं काम बनत होतं की त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे असं, पण त्यांनी लक्ष ठेवलं नाही। तर मित्रांनो, मी सांगतो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांची शाळा 2 मिनिटात बंद व्हायला पाहिजे असं करून द्या तुम्ही। हे बघा, आम्ही इथे ना आम्ही शेतामध्ये बसलोय, आम्ही शेतकरी माणसं आहात आणि आम्ही इथं राहतो, शेतकरी माणसं आहात आम्ही आणि इथं राहतो आम्ही। तर सर एवढं झाल्यानंतर हे माणसं आम्हाला एक सुद्धा कळालं नाही की बाबा तुमचा पोरांना हे झालं। ह्या पोराला आता 8-10 दिवस आधी मारलं होतं आणि यांना काही सांगितलं नाही आम्हाला की या पोराला असं झालं। 15 दिवस झाले, त्याच्यानंतर याला आजच सोडलं इथं आणि आजच हे ते आज सुट्टी झाली म्हणून आज पोरगा घरी आला, त्याच्यामुळे हे आम्हाला कळालं। बघून घ्या आता, तुमच्या डोळ्यांनी बघून घ्या। बघा बरं या पोराला किती मारहाण केली आहे यांनी, बघून घ्या आता। नमस्ते सर। धुळे जिल्ह्यातील बल्हाणे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थी निखिल पावरा या छोट्याशा विद्यार्थ्याला तेथील शिक्षक कर्मचाऱ्यांनी अत्यंत क्रूरतेने बेदम मारहाण केलेली आहे। या मारहाणीत त्या विद्यार्थ्याचं तोंड फुटलेलं आहे, तोंडातून रक्त निघत आहे, डोळ्यातून रक्त निघत आहे, छातीवरती बेदम मारहाण केलेली आहे। अत्यंत क्रूरतेने तेथील कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्याला मारलेलं आहे। या घटनेचा आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। मुले ही देवाघरची फुले असं आपण म्हणतो आणि आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी शाळेमध्ये पालक हे तेथे विद्यार्थी सुरक्षित राहतील, तेथील शिक्षक तिथले कर्मचारी प्रेमाने शिकवतील या आशेने या आश्रमशाळेमध्ये दूर गावात पालक हे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ठेवत असतात। परंतु बल्हाणेसारख्या येथील अशा घटना बघून कुठेतरी आमचे आदिवासी विद्यार्थी हे आश्रमशाळेमध्ये सुरक्षित नाहीत असं आम्हाला वाटतं। हे शिक्षक आहेत की राक्षस आहेत असा प्रश्न निर्माण होतो। एवढ्या क्रूरतेने या विद्यार्थ्याला मारण्याची गरज नव्हती। कोणतं असा गुन्हा या विद्यार्थ्याने केला की एवढं बेदम मरेपर्यंत हा विद्यार्थी मेला असता? एवढ्या क्रूरतेने त्या विद्यार्थ्याला मारलेला आहे। हा व्हिडिओ बघून आम्हालाही विचित्र वाटतं। कुठेतरी आमच्या आदिवासी बांधवांमध्ये या घटनेच्या बाबतीत संताप निर्माण झालेला आहे, राग निर्माण झालेला आहे। हे जे कर्मचारी आहेत हे नोकरी करण्याच्या लायकीचे नाही आहेत, म्हणून ज्यांनी कोणी या विद्यार्थ्याला अशा पद्धतीने क्रूरतेने मारलेलं आहे त्यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। बाल हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत सुद्धा या कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे जे कर्मचारी आहेत हे शिक्षक किंवा अन्य पदावर राहण्याचे लायकीचे नाहीत, म्हणून यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे अशी आम्ही मागणी करत आहोत। पोलिसांनी तातडीने या संशयितांना अटक करावी, यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे मागणी केलेली आहे। अन्यथा या विद्यार्थ्याच्या न्यायासाठी आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत। या विद्यार्थ्याला या पालकाला न्याय मिळाला पाहिजे। जोपर्यंत या विद्यार्थ्याला पालकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेवटपर्यंत या विद्यार्थी पालकाला साथ देऊ। जय बिरसा, जय आदिवासी।